हाय फ्रेंड, नमस्कार. आज मी पनीर मसाला भजी बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: पनीर घेतलेलं आहे 100 ग्रॅम, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, साखर घेतलेली आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे, मॅजिक मसाला घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट आणि कसुरी मेथी. पहिले आपण कांदा आणि खोबरं वाटण करून घेऊया. गॅसवर कढई ठेवून कांदा पहिले भाजून घेणार आहे. कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं. असं वाटण तयार करून घ्यायचं. असं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. मिक्सरला पनीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. एक वेळा कढईमध्ये तेल घालून तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे पनीर आहे ते तळून घ्यायचं. पनीर असे तळून घ्यायचे. बंद करायचं आणि पनीर पण आता तांदळामध्ये जेणेकरून ते सॉफ्ट होतात. गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घ्यायचं. पहिले त्यात आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तर ह्याच्यात आपण घालून घ्यायचं. वाटण घालून ते परतून घ्यायचं. घालायची मिरची पावडर, लाल मिरची पावडर घालायची, तिखट मसाला थोडा घ्यायचा, थोडं पाणी घालायचं. त्यामध्ये आता आपण हे मॅजिक मसाला टाकणार आहोत. गॅस बारीक करून परतून घ्यायचं. मॅजिक मसाल्यामध्ये छान होते भाजी. त्यामध्ये आता आपण पनीर घालणार आहोत. थोडं पाणी ॲड करायचं. गॅस लो ठेवून झाकण ठेवून द्यायचं आहे. थोडा वेळ झाकण काढून घ्यायचं. आता त्यामध्ये आता आपण कसुरी मेथी घालूया. आता आपण साखर घालूया आणि मीठ घालून घेऊया. पुन्हा झाकण ठेवायचं थोडा वेळ. आता आपण झाकण काढून घेणार आहोत. छान शिजले. आपली भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकून घेऊया. गॅस बंद करायचा. पनीर मसाला भाजी तयार झालेली आहे. या खायला.